महिला सशक्तीकरणाचा पाया मजबूत करायला आलंय एक उत्तम व्यासपीठ। नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित महिला उद्योजिका मेळावा 2025 महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ। सोबतच इथे असणार भरपूर मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची मेजवानी। महिला उद्योजिका मेळावा 2025 5 ते 11 मार्च दुपारी 2 ते रात्री 10 रेशीमबाग ग्राउंड येथे। चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील चेकलिखितवाडा हा रेतीघाट शासकीय कामासाठी राखीव करण्यात आला, परंतु याच शासकीय घाटावर नियमांचं उल्लंघन करून रेतीसाठा जमा करण्यात येत असून एक प्रकारे प्रशासनानेच प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे। ही अतिशय गंभीर बाब आहे। याबाबत तहसीलदार यांना 25 फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले होते। निवेदनाची दखल घेत तात्काळ रेतीघाट बंदचे आदेश देण्यात आले, मात्र 7 दिवस होऊनही कार्यवाही करण्यात आली नाही। त्यामुळे कारवाई कधी होईल असा सवाल उपस्थित होत असताना मंगळवारी भीमशक्ती संघटनेनं या प्रकरणी तहसीलदारांना स्मरणपत्र देऊन या प्रकरणी प्रशासनाने शासनाच्या GR नुसार कार्यवाही करून सदरची रेती ही तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत देण्यात यावी अशी मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल गायकवाड यांनी केली आहे। या संदर्भात त्यांच्या शिष्टमंडळानं गोंडपिंपरीच्या तहसीलदार शुभम बहाकर यांना निवेदन दिले आहेत। शासकीय निर्णयानुसार रेतीसाठा हा नदीपात्राच्या 3 किलोमीटर अंतरावर असायला हवा होता, परंतु सदर रेतीसाठा हा 200 मीटर अंतरावरच मारण्यात येत होता। सदर डम्पिंग रेतीसाठा जमा करणाऱ्या ट्रॅक्टर या संपूर्ण ॲग्रिकल्चर होत्या। सदर ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या मजुरांचा कोणत्याही प्रकारे विमा काढण्यात आलेला नाही। कोणत्याही प्रकारचा विमा काढण्यात आलेला नाही। सदर ट्रॅक्टरला शासनाने नेमून दिल्याप्रमाणे रंग ट्रॅक्टरला मारण्यात आलेला नाही। दैनंदिन रेतीसाठा काढलेल्याचा अहवाल व रेतीसाठा जमा झालेला अहवाल हा तहसील कार्यालयात दिलेला नाही। या संबंध बाबी घेत निवेदन सादर करण्यात आले होते। रेतीघाटाचे लिलाव अजून झालेले नाहीत, परिणामी सामान्यांच्या घरकुलांचे स्वप्न पुरते भंगले आहे। शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या घरकुलधारकांना तर कमालीची चिंता पसरली आहे। यामुळे प्रशासनाने सदर निवेदनाची दखल घेत चौकशी करून कार्यवाही करावी व सदर ठिकाणची वाळू तालुक्यातील गोरगरीब जनतेला उपलब्ध करून देण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल गायकवाड यांनी केली आहे। महिला सशक्तीकरणाचा पाया मजबूत करायला आलंय एक उत्तम व्यासपीठ। नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित महिला उद्योजिका मेळावा 2025 महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ। सोबतच इथे असणार भरपूर मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची मेजवानी। महिला उद्योजिका मेळावा 2025 5 ते 11 मार्च दुपारी 2 ते रात्री 10 रेशीमबाग ग्राउंड येथे।